नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर येस, फायनली फौजी सुट्टीला येत आहेत आणि आजच्या दिवसाची मी खूप जास्त दिवसांपासून वाट बघत होते. आता त्यांना जाऊन 5 महिने झालेले आहेत आणि 5 महिन्यानंतर फायनली ते घरी येत आहेत. तर त्यांना घरी येण्याची एक वेगळीच एक्साइटमेंट आहे ह्यावेळेस, कारण त्यांना आरुषूला भेटायचं आहे. बघूयात आता तो ओळखतोय की नाही, कारण आता बराच म्हणजे तो हुशार झालेला आहे की त्याला आता सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात, कोण आपला आहे कोण बाहेरचा आहे म्हणून. तर ते बोलत आहेत, तो रोज मला व्हिडिओ कॉलवर बघतो. आता बघूयात ओळखतो की नाही. पण आता तो झोपलेला आहे, कारण त्यांना यायला आहे ना अजून अर्धा पाऊण तास आहे. म्हटलं तोपर्यंत काही वाट बघू शकत नाही, कारण तो रडत होता. मग मी त्याला आंघोळ घालून झोपी लावलेला आहे. तर फायनली ते येत आहेत आणि आजचा ब्लॉग आपला कसा होतो आहे शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर म्हटलं चला त्यांच्यासाठी आज काहीतरी स्पेशल बनवूया. तर त्यासाठी आज मला बिर्याणी बनवायची आहे. तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. आणि फौजी जेव्हा सुट्टीला येत असतात ना, ती जी खुशी असते ना, ती एक फौजी वाईफच समजू शकते की आपले हजबंड जेव्हा सुट्टीला एवढ्या दिवसानंतर येतात. मी तर खूप जास्त खुश आहे. तर इथे मी बिर्याणी बनवण्यासाठी घेतलेला आहे 1 किलो तांदूळ आणि सवयीचा चिकन बिर्याणी मसाला. तर आता मी जेव्हा ही बिर्याणी बनवते किंवा चिकन बनवते किंवा मटण बनवते, ज्याही नॉनव्हेजच्या गोष्टी आहेत ना, फिश वगैरे असेल, तर तेव्हा मी सवयीचाच मसाला यूज करते. 1 नंबर टेस्ट येते याने. जर तुम्ही पण बनवत असाल ना, तर नक्की हा मसाला एकदा यूज करून बघा, खरंच मस्त आहे. मी काय बोलतात त्याला, ॲडव्हर्टाईज वगैरे नाही करत, पण खरंच मला याची टेस्ट आवडते म्हणून मी नेहमी हेच यूज करते. तर म्हटलं की चला बनवून घेऊयात, कारण त्यांना थोडंसं यायला टाईम आहे. आल्यानंतर काय लगेच जेवण नाही करणार, पण तोपर्यंत बनवून ठेवते, कारण परत बाळाला पण बघून ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे मला अवघड जाईल. त्यामुळे मग मी एक एक गोष्ट तयारीला घेतलेली आहे. आणि बिर्याणीची जी रेसिपी आहे ना, ती मी ऑलरेडी 1-2 वेळा शेअर केलेली आहे. आणि आत्ता पण जर तुम्हाला बघायची असेल ना रेसिपी, तर मी जेव्हा नेक्स्ट टाईम बिर्याणी बनवेल ना, तर तेव्हा तुमच्यासोबत ही रेसिपी नक्की शेअर करेल. कारण आत्ता माझ्याकडे तेवढा टाईम नाही आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित शूट करायला. त्यामुळे म्हटलं की चला नंतरनंच मी, जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना, तर नंतरनं शेअर करेल. तर मी इथे घेतलेले आहेत काही कांदे. आता हे व्यवस्थित कट करून घेते. बिर्याणी म्हटलं ना की कांदा कट करण्याचंच टेन्शन मोठं येतं मला, कारण जास्त कांदा असेल ना तरच छान बिर्याणी होते. आणि तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू शकता. तर मी आत्ता व्हिडिओ एडिट करत आहे आणि त्याची झोप झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला हा आवाज येत असेल. आणि आता हे आहेत ना समोरून नाही येऊ राहिले, हे जिकडे ऑब्झर्वेटरीला होते ना तिथून येऊ राहिलेत. तर मग त्यांना यायला जास्त काही दिवस लागणार नाही, 1-1.5 दिवस लागणार आहे. म्हणजे ते रात्री बसलेले आहेत, मग आता 12 वाजेपर्यंत येऊन जातील ते. तर त्यांना संभाजीनगरमधून बसने यायचं आहे. संभाजीनगरपर्यंत ते ट्रेनने आलेले आहेत. त्यांचे आता एवढं तरी बरं आहे की ते जिकडे ऑब्झर्वेटरीला आहेत ना तिथून घर जवळ आहे. आणि आसामला असले की 3 दिवस लागतात यायला, त्यामुळे मग खूप मोठा प्रवास आहे. आणि ही सुट्टी तर त्यांची सगळी धावपळीतच जाणार आहे, कारण पोस्टिंग आउट होणार आहे. त्यामुळे येणं जाणं सारखं चालूच राहणार आहे. तर असो, आता मी पटापट आवरून घेते. तर मला ऑप्शन करण्यासाठी ताट बनवायचं आहे. बिर्याणीचं पण माझं चालू आहे. तर आता ते हे करते अगोदर आणि मग ताट बनवते. तर मी मगाशी जे तांदूळ ठेवलं होतं ना भिजत, ते मस्त भिजलेलं आहे. अर्धा तास होऊन गेलं आहे, पण जास्त वेळ झाला, अर्धा तासच भिजवायचं असतं. आता मी ते पाण्यात ट्रान्सफर करते. वेलकम टू होम. तिथे राहू द्या, थांबा ताट आणते. इकडे ना 1 मिनिट. थांबा, ती ताट मी घेते.
तर आत्ताच आमची झोप झालेली आहे आणि आरशूचे बाबा आलेले आहेत. आरशूची आणि बाबांची अजून भेट काही झालेली नाहीये. ते थोडेसे बाहेर गेलेले आहेत कारण हा झोपलेला होता, त्यांचं थोडंसं काम होतं. तर म्हटले तोपर्यंत मी जाऊन येतो. आता आरशूची रिॲक्शन बघूयात बाबांना भेटून काय आहे, ओळखतोय की नाही. आरश, तुझे बाबा आलेत. क्या पता, फक्त बॅग बघतो इथं. तर चला, येतीलच ते आता. तोपर्यंत आरशूचं मी पेट भरवते, है ना. एक दात आलाय, होट कसा करतोय. हवा आहे ना, तोंड तर बघा. क्या है. चलो आजोबा आहेत खाली. बाबा तुम्ही काय आणलं तुम्ही कोण. नाही, थोड्या वेळ नाही येणार तू. आत्ता काय करायचं आशू. कोणी म्हणते कोणी. तो तुम्हाला थोडा वेळ ओळखू दे त्याला, मग येणार आहे तो. त्याला आता भूक बी लागलेली आहे, त्याच्यामुळे तो जरा टेन्शन मध्ये हसतोय बघा तुमच्याकडे पण हसतोय तो. आता झाली ओळख. तुम्ही त्याला असं हे करा, मग येणार तो. हाय का. किती दिवस गेलते बाबा म्हणा, तुम्ही किती दिवस गेलते, किती दिवस बघतोय बरं का तो तुमच्याकडे. किती दिवस गेलते. त्याला भूक लागली. तर छान अशी बिर्याणी बनवून रेडी आहे. तर मी आता यांना जेवायला वाढते अगोदर, कारण त्यांनी सकाळी पण नाश्ता केलेला नाहीये. भूक नाही. हर्ष